ताई आणि मी आम्ही दोघंही चाललो आहे पुण्याला. आज विषय असा झाला की अक्काचा बड्डे आहे आणि अक्का ह्या गोष्टीचा विचार करत असेल की बाबा माझ्या वाढदिवसाला विश का केलं नाही करून कोणीच. समजे विश करतात ना आम्ही दोघांनी किंवा आबांनी ताईंनी का विश केलं नाही की अक्काला हमकंच वाटलं असं. म्हणून आम्ही डायरेक्टली अक्काच्या वाढदिवसाला अक्काला सरप्राईज देण्यासाठी चाललो आहे. आता आम्ही चालू आहे राशी आपली गाडी जामखेड बारामती गाडी निघालो आहे. आमची गाडी MP1मध्ये उतरणार आहे. तिथून डायरेक्ट आम्ही पुणे गाडी जाणार आहे. तिथून पुढं पाहूया. आम्ही MP1मधून पुण्याला जाण्यासाठी निघलो तरी आम्ही आलो. आम्हाला एका दाजीची गाडी गावली. त्या गाडीने आम्ही MP1 उड्डाणपुलाच्या खालून डायरेक्ट MP1 स्टँडवरती आलो. त्यामुळे आम्हाला लगभग बस भेटली. मग आम्ही आता पुणे गाडी इंदापूर पुणे गाडीमध्ये भेटली. त्या गाडीने निघालो आहे आम्ही. आता MP1च्या पुढं निघलो आहे. जवळपास कुरकुमच्या जवळ आलो या. त्यानंतर आम्ही अर्धा एक तासानंतर किंवा 2 तासानंतर पुण्यामध्ये जाणार आहे. हडपसरमध्ये गेल्यानंतर आपण नजारा म्हणतात आणि त्यांना फुल गर्दी झालेली आहे. कळणार आपल्याला. ड्रायव्हरलाच गाडी चालतोय. पाहू शकता तर गाडी फुल भरली आणि आम्ही परत शेवटच्या स्टॅवरती उतरतोय. तर मित्रांनो आता आली कुरकुम नावाचं गाव. ज्या ठिकाणी खूप मोठी अशी MIDC आहे. पाहू शकता MIDC चालू आहे. त्या बाजूला सगळी MIDC आहे. सर्व बारीक मोठ्या छोट्या कंपनी आहेत बघा. केमिकल कंपनी, औषध कंपनी, गोळी औषध कंपनी, बारीक मोठ्या खूप साऱ्या कंपन्यांमध्ये MIDC चालू आहे. सर्वात मोठी MIDC. माझ्या मागं MIDC या साईडला दिसते. मी आतमध्ये बसमध्ये बसतो काय ब्राईटनेस कमी केल्यानंतर MIDC दिसते. आता साईडला MIDC सर्व तर मित्रांनो आतापर्यंत आम्ही पुण्यात आलो. हडपसरच्या बी जवळ आलो. 5 किलोमीटर अंतरावर. पण आम्ही कधी दाजींना काही सांगितलं. दाजींना सांगितलं मी एक मित्र येतोय तुमच्या ओळखीचा आहे म्हणलं. तुम्ही त्याला ओळखतात म्हणलं. एवढं मी सांगितलं. माझा अवतार एक बेकार झाला. आता दाजींना म्हणलं माझा मित्र येतोय तुम्ही बी त्याला ओळखा. मी येतोय तुम्हाला ओळखतो. मीच म्हणलंच नाही की आम्ही आलोय म्हणून दाजींना सांगितलं. आणि आम्ही बसमधून आलो काही आणि दोघं तिची गोष्टी. दाजींना माहीत नाही, अक्काला माहीत नाही. अक्काला द्यायचे सरप्राईज पहिल्यांदा दाजींना तर माहीत होणार आहे कारण दाजी स्टँडवर येऊन उभा राहिलेला असणार आहे. दाजींना सांगितलं की दाजी एक माझा मित्र येतोय आणि त्याच्याकडे ताईंनी आणि तो दाजी ताईंनी काहीतरी त्याला साहित्य तेवढं घेऊन जायला सांगितलं. आता बघू दाजी येऊन वाट बघत आदू का आम्ही जाऊन तिथं बसमध्ये जाऊन थांबतोय. तिथे गेल्यानंतर कळून आणि थांबताना मी असं करणार आहे थोडं बाजूला उभं राहून बघणार आहे की दाजीचे रिॲक्शन काय आहेत बघणार आहे फक्त. तर आपण बघू दाजी काय रिॲक्शन देतात.
बाहेर. फुल ट्रॉफिक एवढं ट्रॉफिक म्हणल्यावर 5 किलोमीटर म्हणलं तरी कसं हे व्हायचं. 5 किलोमीटर म्हणलं तरी माणसांना किती नको नको होईल. आता आम्हाला एक 7च किलोमीटर झालं आम्ही पुण्यात आम्ही हडपसरमध्ये आलेलो. पण 5 ते 7 किलोमीटर जवळपास एक पाऊण तास लागला आम्हाला हडपसरपर्यंत जायला. पण आणि काही 4 ते 3 किलोमीटर राहिले. लोकांना कष्ट करण्यासाठी काय करायचं, अक्षरशः मोठं वजन घेऊन पार्सलला चाललाय हा भाऊ. जगण्यासाठी काय केलं, काय काय करावं. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ना. कोणचा मित्र आहे तो पाहण्यासाठी येऊन थांबले. तर आता त्यांचे रिॲक्शन बघू काय चालले नेमकी. ह्या गाडीच्या पुढं समोर वाट बघू त्यांचं काय म्हणणं आहे जवळ बघा. किती वेळ झाला वाट बघत होता. किती वेळ झाला वाट बघत होता. त्यांना एवढं बी कळना कोण आहे म्हणून. बघा किती वेळ झालं वाट बघत आहे दाजी. त्यांच्या एवढं जवळ आलोय तरी त्यांना माहित नाही की मी आलोय म्हणून इथं. हा असं झालं, एवढं झालंय बघा. त्यांनी माझ्याकडे बघून सुद्धा त्यांना तपास नाही की मेवण्याकडे बघितलंय म्हणून. असला दाजी असावं की त्याला मेवना जवळ आलं तरी माहित नाही. दाजी पर दाजी तसलं गेलंय. आनंदी अय आनंदी झालं का? आनंदी कशी खुश झाली आहे. चष्मा नाही का लावत?